चिराग हा सरकारी कर्मचारी आहे आणि एसपी साहेबांनी सोशल मीडियावर अशा प्रकारे त्याला म्हणजे प्रचलित केलेला आहे की तो खूप मोठा गुंड आहे। माझं म्हणणं असं आहे की शहरामध्ये असं कोणतं त्यांनी गुन्हा घडवून आणलेला आहे किंवा असं कितीक लोकांना त्यांनी फिरवती मागणे किंवा हे करणे अशा प्रकारचे भंडारा शहरातील लागून असलेल्या गणेशपूर येथे मागील वर्षी एका तरुणाची भर रस्त्यावर हत्या करण्यात आली होती। त्यानंतर 6 जून 2024 रोजी गणेशपूरच्या नाल्यावर आपसी समझोता करण्यासाठी युवकावर चाकूने प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। त्या मर्डरच्या हत्या प्रकरणातील आरोपी यांना अटक केल्यानंतर बेल झाल्यावर जेलमधून घरी परतल्यानंतर दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी आरोपींच्या घरावर बंदुकीची गोळी झाडून आरोपींना ठार मारण्याचा प्रयत्न मृतकाच्या कुटुंबियांकडून करण्यात आला। मात्र यात ते अपयशी ठरल्याने आरोपीच्या कुटुंबियांना जीवाचा धोका निर्माण झाल्याने भंडारा पोलीस अधीक्षकांनी MPD प्रकरणांतर्गत दोघा युवकांवर कार्यवाही केली। या कार्यवाहीचा फोटो भंडाऱ्याचे पोलीस अधीक्षक रोहित मतांनी यांनी इंस्टाग्राम या सोशल मीडियावर ठेवून हे आरोपी मोठे गुन्हेगार असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे। लुकेश जोध व चिराग गजभिये अशा या दोन्ही आरोपींना पोलीस प्रोटेक्शन देण्याच्या नावाखाली पोलीस स्टेशनला बोलावून MPD कायद्याअंतर्गत आम्हाला गाफील ठेवत अशी कारवाई करण्यात आली असा आरोप आरोपीचा भाऊ तुषार गजभिये यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। तिथे जमाव गर्दी होती आणि तो इन्सिडेंट घडून आला आणि तिथं गणेशपूरला तो मर्डर झाला। त्या मर्डरमध्ये कोण होते काय होते याची कल्पना आम्हाला झालेली नाही, पण त्या प्रकरणामध्ये माझ्या भावाला आणि अन्य काही लोकांना तिथं अरेस्ट केलेलं आहे। आणि त्याच्यानंतर पुन्हा आता जून महिन्यामध्ये पुन्हा 12 जूनला एक प्रकार घडून आलेला आहे गणेशपूर नाल्यावरती की त्याच्यामध्ये हा मुलगा सुटून आलेला आहे। हा प्रत्यक्ष त्या गोष्टीचा साक्षीदार आहे, आय विटनेस आहे। त्या प्रकरणामध्ये ते मुलं नव्हते, तिथं हाफ मर्डर झालेला आहे। कॉम्प्रोमाइजसाठी बोलवलेले विशेष कालू हा रमाबाई आंबेडकर वार्डमध्ये माझ्याच मोहल्ल्यामध्ये राहणारा मुलगा आहे। त्याला कॉम्प्रोमाइजसाठी बोलवण्यात आलेला होता आणि त्याचा ह्या प्रकरणाशी कुठलाही वादविवाद नाही, पण तो जुन्या जो मेलेला मुलगा आहे त्याचा मित्र असल्यामुळे त्यांनी काहीतरी आपसी वादविवाद असं म्हणजे सोडवू यासाठी बोलवलेला होता, पण असा तिथं कुठलाही प्रकार घडलेला नाही। आणि त्याचा जो मित्र होता तो चाकू धारदार शस्त्र घेऊन आला होता आणि या पोराच्या गळ्यावरती त्यांनी शस्त्रांनी वार केला। तर यांनी त्या पोराला म्हणजे आपला वार हुकवण्यापोटी त्याच्या डोक्यावरती एक लाकडी दंडा त्यांनी मारला। जर यांनी लाकडी दंडा नसता मारला तर या पोराचा जीव गेला असता। तर त्यांनी आपल्या बचावापोटी फक्त ही एवढी कृती तिथे झाली। एखादी गोष्ट अशी आहे की एखाद्याला बाहेर पाठवणे अशा प्रकरणामध्ये तर त्याची व्यवस्था पण करावी लागेल ना ह्या सगळ्या गोष्टीची। मग जर तुमच्याकडे जर ह्या सगळ्या गोष्टीची पूर्वतयारी आहे की सगळं माहिती आहे तुम्हाला, तर तुम्ही त्या गोष्टीचं आम्हाला नियोजन करून द्या की बा इथं न करावं इथं राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। मी इथं होतो तर हा इन्सिडन्स रोखला मला माहिती झाली तर मी लगेच पोलिसला फोन लावला, तर त्यापुढे तो आरोपी मिळाला। मी नसतो किंवा चिराग XYZ बाहेर कोणत्या दुसऱ्या लोकेशनला असता, हाच प्रकार इन्फॉर्मरने इन्फॉर्मेशन देऊन त्याच्यावरती घडला असता। तर म्हणजे असं झालंय की आपण चिरागने एकही गुन्हा म्हणजे केलेला नाही, सध्या हा इन्सिडेंट केलेला नाही, तो घरीच होता, तरी पण त्याला जबरन तुम्ही ह्या एवढी मोठी कारवाई MPDची करून त्याला आतमध्ये टाकले। म्हणजे गुन्हेगारांनी गुन्हा करून त्यांना तुम्ही बाहेर सोडलेला आहे, तुम्हाला माहित असल्यावरही तुमच्याकडे सगळी टीम तुमचं पोलीस फोर्सला तुम्हाला माहिती आहे की हे सगळे आहे आणि हे सगळे ऍक्शन मोडवरती आहे, तर चिरागवरती हमला होता। मग तुम्ही त्यांच्यावरती ऍक्शन का बरं नाही घेतली? तुम्ही उलट चिरागवरती ऍक्शन घेऊन त्याला कशाला आतमध्ये टाकलं मग? आणि एवढा मोठा कारवाई करणे हा याच्यावरती काही अजून पर्याय व्यवस्था होती? सुव्यवस्था हे म्हणजे कुठंतरी याला अंकुश लागल्या पाहिजे याचा प्रयत्न करण्यापेक्षा ते म्हणजे नेहमी आपण पाहत आहोत की इन्सिडेंट वाढतच आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये। मी आजपर्यंत बघितले नाही एवढे SP होऊन गेले की एवढे मर्डर होऊन राहिलेले आहे, हे यांच्याच कार्यकाळामध्ये होऊन राहिलेले आहे। हे फक्त कुठंतरी इव्हेंटमध्ये जाणे, आपली सोशल ऍक्टिव्हिटी दाखवणे आणि तिथं कुठंतरी आपले फॉलोअर्स वाढवणे, इंस्टाग्रामवर स्टोरी टाकणे की मी अशा अशा प्रकारची कारवाई केलेली आहे। मग त्याच्याने काय होणार आहे? त्या कारवाई केल्याने ती कारवाई तर तुम्ही म्हणजे 2 केसेसमध्ये नियमामध्ये काय बसते की जे 5-6 केसेस कंटिन्यू जे असले 4-6 महिन्याच्या याच्यामध्ये त्या पिरियडमध्ये जर त्याच्यावरती MPD असले तो त्याच्यामध्ये बसतो। तुम्ही त्याला कशा पद्धतीने 2 केसेसमध्ये बसवले, त्याच्यामध्ये एक केस त्याचे ते खोट्याच प्रकरणामध्ये अडवलेले आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला जबरदस्तीनं मला म्हणत आहे की तू त्याला बाहेर पाठव।
आणि बाहेर पाठव म्हणजे त्याच्या जीवेला जेव्हा तुम्हाला पोलीस SP साहेब स्वतः मला बोलले की तू त्याला बाहेर पाठव, पहिल्यांदा 302च्या बेलवरती तो आल्यानंतर की तुला त्याला इथं ठेवू नको, आम्हाला एकदम खबर मिळालेली आहे की त्याला मारण्यासाठी सक्रिय आहेत, त्याच्यासाठी बंदूक घेऊन आलेले आहेत, पिस्टल घेऊन आलेले आहेत, तर त्याचा मर्डर होऊ शकतो. जेव्हा SP साहेबाला जेव्हा ही घटना जेव्हा माहीत आहे तर मग त्यांना सगळ्यांना माहित आहे की ते ऑपोजिट वाले घेऊन आले आहेत, तर त्यांनी का बरं त्यांच्यावरती अजूनपर्यंत कारवाई नाही केली? ते वाट पाहत होते का कोणीतरी म्हणजे अजून पुन्हा एखादा इन्सिडेंट होईल किंवा चिराग गजबी मरेल किंवा चिराग गजबी त्यांना मारेल किंवा काहीतरी होईल, मग मी पुन्हा शहरामध्ये पॉप्युलर होईल, असातला काही भाग असेल, त्यांना प्रचलित व्हायचे असेल असा, की काही राजनीतीच्या मध्ये काही त्यांना उतरणे आहे की सोशल ऍक्टिव्हिटी दाखवत आहेत आणि हे सगळे म्हणजे स्टोरी बनवत आहेत, ते या सगळ्या गोष्टी ते करत आहेत. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.